माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात बसलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका. चंद्रशेखर गोखले यांची ही चारोळी सध्या शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासाठी लागू होतीये. शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात काल मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान स्वतः जयंत पाटील यांनी माझं काही खरं नाही असं म्हणत सर्व शक्यतांना वाट करून दिली आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चा रंगल्या आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने काल आझाद मैदानात धडक मोर्चा काढलेला होता. या मोर्चाला जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि विरोधी पक्षातले नेतेही उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी मोर्चाला उद्देशून भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका असं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणारे हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाचं झालंच पाहिजे. हे अरे तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय तेव्हा राहिला बाजूला. आता सगळा कार्यक्रम चालू आहे. आता काय तुम्हाला मी सांगायला, आता भाषणाला वेळ नाही, सभागृहात आम्हाला जायचंय. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. दरम्यान जयंत पाटलांच्या कालच्या विधानानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात लवकरच एक मोठा भूकंप होईल असा दावा महायुतीच्या काही बड्या नेत्यांनी केलाय. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट हे लवकरच अजित पवारांच्या पक्षात जयंत पाटील येतील असं म्हणतात. तर विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली होती. दरम्यान राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी देखील विधानसभेनंतर जयंत पाटील नाराज असल्याचं विधान करत शिरसाटांच्या दाव्याला पाठिंबा दिला. तर त्यांच्या बोलण्यातनं आजकाल नाराजी दिसते असं निरीक्षण काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी नोंदवलेलं आहे. जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ आता राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल. जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. जयंत पाटील अस्वस्थ आहे ते 100% खरं आहे. विकास व्हायचा असेल तर महायुतीचं सहकार्य त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि ज्या पद्धतीनं रोहित पवार हे त्या ठिकाणी वागतायत त्यातनं जयंतरावांसारख्या एका सिनियर नेत्याचा निश्चितच स्वाभिमान दुखावला गेलाय हे त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. जयंत पाटील मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जरा आजकाल त्यांची नाराजी थोडी बहुत दिसते आहे. काय म्हणजे असं जाणवत आहे त्यांच्या बोलण्यातून, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे आपण अंदाजच बांधू शकतो. कुठल्या ते कधी कधी बोलून दाखवतात असं आहे. नाराजी बिराजी त्यांच्या बोलण्यातून, ते असंही बोलले तरी कधी कधी ते एवढे स्लो बोलतात, हळू बोलतात की ते नाराजी दिसते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.